आम्ही सारे खवय्ये. ग्रिल श्रिम्स अँड ऑयस्टर्स यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे ऑयस्टर्स, श्रिम्स म्हणजे प्रॉन्स कोळंबी, तसंच राजम्याची पेस्ट, चिली पेस्ट, नंतर पातीचा कांदा, टोमॅटो प्युरे, जिन आपण वापरतोय याच्यात, तसंच वुस्टर सॉस, बारीक चिरलेली लसूण, थोडेसे लवंगा, आलं त्याचे पातळ मॅचस्टिक साईजचे काप, साखर, मोहरीची पेस्ट आणि मीठ. सुरुवातीला आपल्याला बनवायचं ते म्हणजे त्याचं मॅरिनेट करता आपल्याला आधी वापरायची ही राजम्याची पेस्ट. आपण थोडीशी राजम्याची पेस्ट वापरूया. बॉईल केलेला राजमा आहे, उकडलेला राजमा, त्यामध्ये आपण घालूया ही टोमॅटो पेस्ट. ओके, एक 2-3 चमचे टोमॅटो पेस्ट घालूया. नंतर चिली पेस्ट घालूया याच्यात, चांगलं तिखट करूया हे. ओके, नंतर याच्यामध्ये घालूया वुस्टर सॉस. ओके, 3-4 चमचे वुस्टर सॉस, थोडीशी ही बारीक चिरलेली लसूण, 1-2 लवंगा, नंतर हे आल्याचे काप एकदम मॅचस्टिक साईजचे, थोडीशी साखर, थोडंसं मीठ आणि मोहरीची पेस्ट आणि नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा तो पातीचा कांदा, तो मी घालतो. पण आधी हे मॅरिनेशन जरा चांगलं बनवून घेऊ. राजम्याची पेस्ट घालण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला त्याला एक कोटिंग द्यायचं आहे. राजम्याच्या पेस्टचं कोटिंग जर का आपण दिलं तर चव कशी बदलू शकते हे सुद्धा तुमच्या आता लक्षात येईल. हे मॅरिनेशन मी आत्ता इकडे केलेलं आहे. त्या मॅरिनेशनमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल, कारण तेल असणं फार महत्त्वाचं आहे. राईट. आता हे जे प्रॉन्स आहेत ते मी साफ केलेले आहेत, त्याची फक्त शेपूट ठेवलेली आहे. त्याचा हा काटा काढून घ्यायचा, कारण हा काटा टोचू शकतो, त्यामुळे आपण हा काटा काढून घ्यायचा. परफेक्ट. आपण हे याच्यामध्ये घालू, मॅरिनेट करून घेऊ. राजम्याची टेस्ट ह्याला कशी लागते हे तुम्ही एकदा घरी बनवलं की लक्षात येईल, तुम्हाला ती नक्की आवडेल. तसंच आपण हे जे ऑयस्टर्स आहेत, कधी कधी आपण लकी असू तर असे 2-2 ऑयस्टर्स आपल्याला मिळतात एकाच ह्याच्यात. हे ऑयस्टर्स सुद्धा आपण ह्याच्यात घालू, त्याचं पाणी वापरू शकतो, ते सुद्धा आपण मॅरिनेट करून घेतोय. हा बघा काय मस्त आहे, हा एकदम जबरदस्त, एकदम ताजा ऑयस्टर्स आपल्याला कळतंय. ओके, डन. हे ऑयस्टर्स सुद्धा आपण याच्यात मॅरिनेट करून ठेवूया. आता थोडेसे वेगळे ठेवू, कारण ऑयस्टर्स आपल्याला फार वेळ शिजवावे लागत नाही, त्याला तसं मॅरिनेशनची फार गरज नाही. पण आपल्याकडे जरा तब्येतीत खायची सवय आहे, चांगले फ्लेवर्स त्याला लागले पाहिजेत, म्हणून आपण एक साधारणतः 15 मिनिटाकरता हे मॅरिनेट करून ठेवू. आता फक्त आपल्याकडे राहिली आहे जिन आणि पातीचा कांदा, तो आपण सजावटीकरता वापरणार आहे. जिन मात्र आपण आत्ता या मॅरिनेशनमध्ये घालूया थोडीशी, आणि थोडीशी शिजवताना आपण घालूया तेलामध्ये ग्रिल करताना. पण 45 ml जिन पुरेशी होते फ्लेवरसाठी. तेल इकडे गरम करून ठेवलंय मी, ते तेलामध्ये आपण प्रॉन्स आता आधी परतून घेऊ. त्याचा सॉस, या मॅरिनेशनचा सॉस आपण नंतर बनवणार आहोत, त्यामुळे सर्व करायला सुद्धा वेगळा सॉस कुठला बनवायची गरज नाही. आता मी फक्त याच्यात प्रॉन्स शिजवून घेतोय. हे जे ऑयस्टर्सचं मीठ आहे ते मी अजून घातलेलं नाही याच्यात, कारण ऑयस्टर्स अतिशय टेंडर असतात, ते लगेच शिजतात. प्रॉन्समध्ये शिजवायला गेलं तर त्याचा एकदम रबर होऊन जाईल, त्यामुळे मी ऑयस्टर्स अगदी शेवटी मिक्स करणार आहे. आता मात्र आपण फक्त प्रॉन्स टॉस करून घेतोय. जसं आधी सांगितलं की ही प्रॉन्सची जी टेल आहे ती मुद्दाम ठेवली आहे, कारण त्याचा रंग एकदम बदलतो, चांगला ऑरेंज होतो, आणि तो ऑरेंज रंग दिसायला खूप सुरेख दिसतो डिशमध्ये. आपले प्रॉन्स आता मस्त शिजलेले आहेत, साधारणतः 8-10 मिनिटात प्रॉन्स शिजतात. आता ते सर्व करण्याकरता याचे जे शेल्स आहेत ऑयस्टरचे, त्याच्यामध्येच आपण सर्व करून टाकू. वंडरफुल. प्रॉन्स आपले शिजलेत, आपण ते ह्याच्यात भरूया. त्याचा रंग इतका सुरेख दिसतोय ऑरेंज, आणि त्या सॉसमुळे तर आणखीन तो उभारून आलाय. ओके, हे एक्स्ट्रा प्रॉन्स आहेत ते मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतो. सॉस सुद्धा आपला तयार झालेला आहे इकडे, तो सॉस आपण नंतर वापरणार आहोत. तसेच हे आता जे ऑयस्टर्स आहेत
ते सुद्धा आपण आता याच्यात तव्यावरती शिजवून घेऊ. एक 4-5 ऑयस्टर्स आपल्याला मिळतात अगदी हलकेसे, जसं म्हटलं तसं की जस्ट त्याला एक थोडीशी आच लावायची आहे फक्त बस. सो आता हे शिजलेले आहेत. खूप झालं, हे फार शिजवायचं नाहीये. त्याच्यावरती सर्व करू. ऑलराईट, अजून सुद्धा ऑयस्टर्स असतील तर आपण ते वापरू शकतो. आता ही जी ढोबळी मिरची पातीचा कांदा आहे तो सुद्धा आपल्याला आधी घालायचा आहे, पण त्याच्या आधी हा सॉस मी थोडासा गरम करून घेतो त्याच्यावरती सर्व करायला. त्याच्यामध्ये आपण ही उरलेली जिन घालू. ओके, एक आपला सॉस हा तयार झाला, छान टेस्टी सॉस, जिन सॉस म्हणू शकतो आपण त्याला. असं त्याला फ्लेवर्स सगळे मॅच केलेले आहेत. अमेझिंग फ्लेवर्स, अमेझिंग टेस्ट. आता याच्यामध्ये हा कांद्याची पात सुद्धा आपण पटकन जरा टॉस करून घेऊ. आपण त्याला एक जस्ट हलकासा टॉस देऊ, म्हणजे असा आवाज यायला लागला की इट्स ऑलमोस्ट डन, झालेलं आहे. त्याच्यावरती आपण ही थोडीशी कांद्याची पात घालूया गार्निश. वाव, हे कुठे चाललाय तुम्ही? तुम्हाला ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्यायचं ना, झटपट लिहून घ्या. ग्रिल्ड श्रिम्प्स अँड ऑयस्टर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, कालवं, राजमा पेस्ट, 2 चमचे टोमॅटो प्युरे, पातीचा कांदा, वुस्टर सॉस, लसूण, काळी मिरी पूड, आल्याच्या काड्या, साखर, मोहरी पेस्ट, मीठ आणि जिन. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वाफवलेल्या राजम्याची पेस्ट घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे टोमॅटो प्युरे, मिरची पेस्ट, वुस्टर सॉस, बारीक चिरलेला लसूण, लवंग, आल्याचे काप, साखर, मीठ आणि मोहरीची पेस्ट घालून मॅरिनेशन तयार करावं. तयार मॅरिनेशन मध्ये तेल घालून त्यामध्ये प्रॉन्स आणि कालवा मॅरिनेट करून घ्यावी. मॅरिनेट झालेल्या प्रॉन्स आणि कालव्याच्या मिश्रणामध्ये जिन घालावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रॉन्स आणि कालवा शिजवून घ्यावीत. उरलेलं मॅरिनेशन आणि जिन एकत्र परतून सॉस तयार करावा. कालव्याच्या आवरणामध्ये प्रॉन्स, कालवं, मॅरिनेशनचा सॉस आणि परतलेली कांदा पात घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही